फुकट मध्ये जाम खाला गावाची गरज नाही. एकदम एनर्जेटिक एकदम साधा माणूस मिसल आलेली आहे. तुम्ही 2 वर्ष नाही आला पाहिजे होता रोहित भाऊला. पॉइंट टू बी नोटेड. काय घेतो ब्लॉग नको देऊ ते. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वाडी तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आम्ही चाललेलो फार्म हाऊसला. एकविरेच्या जवळपास तो फार्म हाऊस आहे. सो चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया. आमचे फ्रेंड्स आहेत NSDTचे, यांच्या सर्वांसोबत खूप मजा करायची आहे आणि खूप दिवसानंतर फार्म हाऊस काय काय मजा करतो ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. चला हा प्रवास सुरू करूया. माझा जॅकेट राहिलेला रश्मी आलेली द्यायला. चला निघूया. सर्वजण माझी तिकडे वाट बघतायत. खोपट्याचा आपला हा रस्ता होत आला. आता थोड्या दिवसात गाडी काढायला मजा येईल. खोपट्याला आलोय, पाणी मारून घेतोय. जाम गाडी उभी असते त्याच्या मागतंय, थोडी बरी वाटेल ना. कुठं आहेस? द्रोणागिरीत पोहोचलो मी. आणि आमचे रोहित भाऊ आलेले आहेत तिथं बॅग सेटअप करतात. भाऊ अर्जंट मध्ये आलेत. ठीक आहे, सकाळी 5 वाजता सुट्टी अप्रूव्ह झाली. निघालो सर्वांना घेऊन आता आणि आलोत बेलपाड्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे स्टॅच्यू आहे ना, हा उरणमधला, तिकडे. आता इथून एक्सप्रेस वेनेच जाणार आहोत. आपण पोचू रोहित भाऊ, टेन्शन न घेऊ. कालच NSDT टीम क्रिकेटची टुर्नामेंट, जयम बक्षी टुर्नामेंट जिंकलेली आहे. आणि मेन आमच्या इथं बॉलर आहे रोशन भाई, पाठीमागं रोहित भाऊ. सपोर्ट सिस्टीम त्यांचा खूप मोठी सपोर्ट सिस्टीम होती. ठीक आहे. त्यानं 2 वर्ष रोहित भाऊ गेला नव्हतास ना तू? अजिबात मी गेलोच नव्हतो कधी. त्याच्यामुळेच जिंकली नव्हती. 2 वर्ष हार घेतली, डायरेक्ट फायनल. मयूर सर, हे बघा, हे महत्वाचं होतं. तुम्ही 2 वर्ष नाही आला पाहिजे होता रोहित भाऊला. पॉइंट टू बी नोटेड. बात तो सही आहे. हे सर्व NSDT वाले आहेत आणि मी एकटाच आहे PSA वाला. फायनल जाम मजा येणार. NSDT वालाच आहे हा. म्हणजे होतो, सांगायला लागते ना, अपडेट द्यायला लागते. परत बोलतो. पाहिजेच. मुंबई पुणे एक्सप्रेस वे सुरू झालाय आणि आम्ही थोडी सीट चेंज केली. रोहित भाऊ पुढे आलेत कारण रोहित भाऊंच्या गायडन्सने जावायला मजा येणार आहे. आणि दुसरा एक बेनिफिट आहे, तो भेटल्यावर तुम्हाला सांगतो. स्टे ट्यून. आता ऑन द वे टू एकविराई. लोणावल्यामध्ये पोहोचलोय. सेकंड टाइम ऑन एक्सप्रेस वे. इकडे रोशन भाऊ झोपलाय आणि आपला युवक झोपलाय. चला आता 10-15 मिनिटात आपण पोहोचू. आणि आत्ता आलोय ती म्हणजे लोणावळ्यामध्ये मिसळ खायला. आम्ही नाश्ता केला नाही. सो इकडची एक स्पेशल मिसळ आहे, दादांची तंदुरी मिसळ. सो चला मिसळ कशी आहे. मगाशी यश खाऊन गेलाय, आता आम्ही खायला आलो. टेस्ट करूया. नाईटवरनं आलो, थोडा 1 तास आराम केला आणि लगेच निघालो होतो. आत्ता पहिला ब्रेक घेतला आहे फायनली. आणि हा आमचा दीपक, ओळख करून देतो. हा आमचा रोहित भाऊ, रायगडच्या ब्लॉकमध्ये होता. आणि आमचा रोशन हिरो. आणि आपण मिसळ खायला आलोत ना, तिकडचा असा माहोल आहे. तर बघूया मिसळ खाऊन कशी टेस्ट आहे ते सांगतो. जिनियन रिव्ह्यू देऊया. मिसळ आलेली आहे, एक मिसळचा दाखवतो तुम्हाला पूर्ण हे. ओके, स्मोक ओके. चला स्टार्ट करूया खायला. फिनिश. सो फार सो गुड. सांगतो बाहेर रिव्ह्यू. मित्रांनो, मिसळ खाऊन बाहेर आलोय, झणझणीत आणि जबरदस्त मिसळ वाटली. मी स्पेशली मिसळ जास्त कधी खात नाही, पण अशा स्पेशल मिसळ खाल्याच्या नंतर मिसळचा जो गोडवा आहे ना, तो तोंडाला लागतो. आणि खूप छान मिसळ होती. स्पेशली रोशनभाई आणि आना तर खूप आवडली. आणि तुम्ही जर लोणावळ्यात आलात तर नक्की एकदा टेस्ट करा. 150 रुपये पर पर्सन आहे. म्हणजे आम्ही चौघांनी घेतले होते, 600 रुपये बिल झाला. सो सांगून ठेवते तुम्हाला. त्याच्यामध्ये काय काय टाईप आहेत ते मला माहीत नाही, मी काय जास्त एवढं हे नाही केलं. पण ठीक आहे, लोणावळ्यामध्ये आलं तर या. इकडे पार्किंगला पण आहे जागा. ठीक आहे, 4 व्हीलर असेल तर. आणि इकडे आहे, इकडे हॉटेल जगदम आणि चिक्की मगनलाल त्याच्या बाजूला इकडे कोपऱ्यामध्ये आहे. चला आता जाऊया फार्म हाऊसवर. मित्रांनो, पोचलेलो आहे. आपल्या एकविरा आईचा मेन प्रवेशद्वार आहे ना, त्याच्या अपोजिटला जिथं रोड आहे ना, तिकडून आतमध्ये जायचं आहे. आता इथून रोशन गेला आहे, पाण्याच्या बॉटल घ्यायच्या आहेत. पुढे गेलेत. सो पाणी तिकडे कमी पडलं आहे, ते आता घेतो आहे. आणि मग इथून चलो फायनली फार्म हाऊसला पोचणार. खूप दिवसांचा प्लॅन होता. हां नाही, पाण्याच्या बॉटल घेते. हा बाबा हे घे. ब्लॉगमध्ये यासाठी आवाज देते लांबून. कोण आहे लोक? आता इथून कच्च्या रोडने आलोत
ठीक आहे. रेल्वे फाटक लागलाय. मळवली स्टेशन आहे पुढं. बऱ्यापैकी रस्ता कव्हर केला, म्हणजे ज्या प्रकारे प्लॅन केला होता ना रोहित भाऊ. सगळे आता थोडी मिसळ खाऊन सुस्त झालेत. आता पोहोचून थोडासा आराम करायचा आहे. मला पण थोडी झोप यायला लागेल. डोळे बघ म्हणजे बारीक बारीक एनर्जी थोडी कमी वाटायला लागेल. चालवता येते तुला? मागे येतं चालवते मग. बघ वहिनी गाडी घ्या आता, येते चालवता. आता आम्ही गेलेलो पण चुकीच्या वाटेत गेलेलो. इकडे एक फार्म हाऊसचा व्ह्यू आहे, तिकडे घुसलो होतो. सो गाडी काढता काढता दमचक झाली. हां, मला मेन म्हणजे असा काय झाला ना की ब्लॉकिंग करायचं विसरत होतो, कारण मला असं वाटतं मी पॅनिक होतो आणि त्यावेळी मला या अशा गोष्टी आठवत नाही. ठीक आहे, गाडी काढून आता आलो आहेत. आता आमचा जो विला आहे त्याचा बॅनर इकडं होता. आम्ही थोडंसं रॉंग डायरेक्शनला गेलेलो. आता सगळे उतरले होते, गाडी वडी काढली, परत चाललो होतं. चला विलावर पोहोचूया. लेट्स गो बाडी. हा स्वागतासाठी आमचे भाऊ भाई आपला ईव्ही घेऊन आलाय. ठीक आहे, चलो टाटा ईव्ही. ही ह्या गाडीचे हप्ते फिटले ना की आपण ईव्ही घेऊ 100%. घ्यावाचीच आहे असं मी सांगून ठेवतो ब्लॉगमध्ये. म्हणजे कसं आत्ता सांगितलं ना. हा बरोबर आहे. आणि लोकांना सांगितलं ना की ते अजून असं येतं. बॅग आहे काय बॅगा बिगा घेतं. हे आहेत आमचे प्रेम भाऊ. आणि प्रेम भाऊ सोबत आता आपण विला बघणार आहोत. प्रेम भाऊ चला विला दाखवा आम्हाला. हे आहे स्विमिंग पूल. वाह क्या सीन है. पूल आहे 15 बाय 20. ओके ओके डॅड हे नका सांगू, आपल्याला बांधायचं नाही फक्त. अबे साले तभी ओके चला आपलं आता चला आपण मेन आपली बिल्डिंग आहे. चला सगळ्यांचे इंट्रोडक्शन द्या. मेन आहे तर मेन आमचे. ओके ओपन किचन आहे. ओपन किचन. हां इकडे बेडरूम. ओके 1 बेडरूम. ओके ओके हे असे बेडरूम आहे मस्तपैकी. बाल्कनीमध्ये आणि हे आमची अशी तयारी सगळी चालू आहे. चला आणि हा इथं आतमध्ये जिना आहे. हा कुठला? हां इथं 2 बेडरूम आहेत. हा फर्स्ट बेडरूम आहे आणि या फर्स्ट बेडरूमला मस्त गॅलरी आहे. गॅलरीमधून आपल्याला हा स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे खतरनाक. चला दुसऱ्या बेडरूमला जाऊया. आणि हा सेकंड बेडरूम आहे आणि हा थर्ड बेडरूम आहे. शुभम शुभम. नजारा. आणि हा नॅचरल व्ह्यू आहे. लोकांची दारू पण इथं भेटेल पाहिजे असेल तर. ठीक आहे. आणि इथून स्विमिंग पूल आणि असा संपूर्ण नेचरचा नजारा आहे. जबरदस्त जबरदस्त एक नंबर. कसा वाटला प्रेम भाऊ? एक नंबर. जाम दिवसाने भेटलो ना. बेस्ट एकदम. महेश एंटरप्राइजेस सर्व ज्यांच्या दुरावर महेश एंटरप्राइजेस चालू आहे NSDT मध्ये ते आमचे प्रेम भाऊ. आणि मेन स्पेशल स्किल आहे ना ती तुम्हाला डायरेक्ट दाखवतो डेमो लाईव्ह. चला आता थोडा फ्रेश होतो आणि नंतर भेटूया. असा सगळा माहोल आहे. सगळेजण खालीच आहेत, इथं बसलेत आराम करतात. इकडे जेवणाची तयारी चालू आहे. ही मेन माणसं आहे जेवण करणारी. काय काय बनवतो मग दाखवायला पाहिजे ना लोकांना. पाणी सुटला पाहिजे तोंडाला. या असा आम्ही बनवतो. एक नंबरचं काम आहे. बघून घ्या फक्त, मागू नका. इथं एक चालू आहे आयटम. यो काय आयटम आहे यश? आमचा मेन माणूस यो. आणि यो बघ आधीच कामाला लावलाय. आणि आमचे साधे म्हणजे एकदम NSDTचा एकदम साधा माणूस. कॅरम खेळायला बसलोय. रोहित भाऊ स्ट्रायकरच सोडत नाही. बाबा नशिबान सुटला बा. ब्लॉक सुरू केला आणि शनी लागला. बेकार. आता बघूया ही जाते का. नाही रे ही 100% जाईल. नाही. हा थोडा रॉंग बसला. चला आता कॅरम खेळतो. हे बघ दर्शन भाई रोहित भाऊ. गेम ऑन. फिनिश केलाय. जिंकलोत आम्ही. यश काय चाललंय इथं? बघू शकता आम्ही. काय काय स्पेशल लॉलीपॉप आहे. सिक्रेट रेसिपी आहे. सिगरेट की सिक्रेट रेसिपी आहे. सगळा मसाला वगैरे हा हा आमच्याकडे एकदम फेमस असतो. तर बघू शकता कसलं रेड वगैरे दिसतं एकदम. आणि आमचा मेन शेफचं नाव काय? अभिलेश मात्रे. वय 25. मोठा बाबा गोरी पान. थोडा झोपलेलो तर उठलोय. अर्धा झोप काढले. हँग झालेलो. रात्री झोप न झाली नाईटला. आता बघूया त्यांचं काय चालू आहे. हे बघ
फुल मजा करतायत. चला आता जेवतो आणि मी पण जातोय जॉईन करतो. हा दाखवतो मटण बघा. चला घेतो आणि जेवतो. भाकरी आहे याच्यासोबत मस्त जेवण आणि मित्र. अजून काय पाहिजे. एक नंबर मजा आहे. ये बघ थंड आहे पाणी. टेरेस मधून येऊ कडक. गाईज नाऊ द एन्जॉयमेंट इज ओव्हर अँड वी आर रेस्टिंग इन दिस हॉल here and I am speaking in English because English is a very much good language. yes I want tea. Yeah bro. Okay, this is tea. I want to garam. काय पाहिजे तुम्हाला. नको ना. ओके चला चहा गरम करायला आलोय. ओके चस दिस ऑल माय बडी गाईज. हावरा यो 8 वाजलं. जाम गप्पा मारला. रोहित भाऊनी माहोल केला होता. व्हिडिओ दाखवू शकत नाही. खतरनाक वाली ऍक्टिंग होती. मित्रांनो आता सर्वांची फरमाईश आहे की आमचे प्रेम भाऊ ज्यांचे सॉन्ग आम्ही सर्वजण नेहमी मोबाईलच ऐकतो, आता त्यांचं सॉन्ग येणार आहे. पाहिजे ना पब्लिक. काय बोलतो. प्रेम भाऊंचं गाणे ऐकण्यासाठी दीपक आलेला आहे इथं. आमचे जेवणाची सगळी तयारी ह्या 2 आणि इकडे 3 या 3 माणसांनी घेतलेली आहे. बाकी सगळे एन्जॉय करतात. भाऊ बोला लवकर सुरू कर. चला ये मेरी बात यार मानो, नशे में यार डूब जाओ, नशे में दीवानो, नशा ये प्यार का नशा है, ये मेरी बात यार मानो, नशे में यार डूब जाओ. बऱ्याच गप्पा मारून टेरेसवर आलोत. गाडीचा टॉप व्ह्यू बघा मस्त. जाम मी फर्स्ट टाइम असं बघतोय. हा मस्त वाटते गाडी. मी रोहित भाऊ आणि यश आहे. मस्त एन्जॉय करतो. आणि इथली प्रॉपर्टी बघा कसली मस्त आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. 8 वाजलेत. उठलोय. बाबा एक प्रॉब्लेम आहे. गादी आहे ना जाम अशी डीप जाते. कंबर दुखायला लागली. बघू सगळ्यांना विचारूया. मस्त आहे की हे बघा. ही सगळी अशी उठली. अय्यो चला इकडचा गुड मॉर्निंग दाखवते मस्त पैकी. हे बघा मस्त परफेक्ट टायमाला उठलोय. मस्त पैकी एकदम कॉर्नरला आलाय. आणि हे यश हे उडी मारून दाखवा यार. जरा काल बेकार थंड होता. चला मस्त झोप लागली. फक्त थोडी कंबर दुखतंय ते गादी बोल भाऊ. कसा वाटला. खूप मस्त वाटला. आता खाली बघूया काय काय चाललंय आपला खालचा प्रोग्राम. ठीक आहे. हे आपले यश भाऊ गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग. हे आणि आमचे सुशील बेस्ट ॲक्टर. गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग या. आणि आमचे मेन माणसा परत एकदा कामाला लागले आहेत. गुड मॉर्निंग करा. गुड मॉर्निंग या. कांदा मिरची अँड द मॅन फ्रॉम. आणि आता पुन्हा एकदा काहीतरी काम चालू आहे आमचं. हे बघा काय करता तुम्ही. कांदे पोहे. इकडे चहा पण झालेला आहे. हे बघ हल्दीचा दूध. कोण आहे बारीक पोऱ्या. कोण यू आर. काल तुम्ही ही केली आज तुम्ही ते हल्दीचं दूध पिता. डेंजर आहो तुम्ही. आणि अजून कोण आहे. अजून झोपलाय. कसा वाटला. चला प्रेम भाऊ फ्री झालेत. बघतो सगळ्यांना अपडेट घेतली ना सकाळ. बाकीची काय अपडेट आहे काय नाही. आता चला आता मी फ्रेश होतो. फ्रेश झालेलो आहे मी आणि मस्त खाली आलो आहे असं. आणि आमच्या अर्धी मंडळी एकविराईच्या दर्शनासाठी पुढे पण गेलेत. सो आता आम्ही नाश्ता करतो मस्त पैकी. आता नाश्ता करायचा मीच राहिलो आहे. एवढं कांदा पोहे राहिलं संपाचं नाही पण काय हातभार लावतोय.
चहा पण मिळतो गरम स्वतः. बाहेर आलोत मस्तपैकी, बऱ्यापैकी गप्पा पण सकाळी मारल्या आणि ज्यांना घाई होते ते गेलेत आणि आता आम्ही एवढी सर्व मंडळी इथं राहिलेलो आहोत. बाकी मस्तपैकी मजा केली. एक दिवसाचा निवांतपणा मित्रांसोबतचा, खूप दिवस प्लॅन आणि आमचे प्लॅन सक्सेस करण्यामागे यश भाऊंचा खूप मोठा हात होता. हां आणि बाकी आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्या विलाचं नाव वगैरे सांगायचं राहिलं असेल, आधी सांगितलं की नाही मला माहीत नाही, डिटेल्स तुम्हाला दाखवतो. यज्ञाच विला म्हणून आहेत हे बघ इकडे. हे एकवीर आई मंदिर आहे ना, तिकडून अपोजिट जो रोड जातो ना तिकडे आहे. बऱ्यापैकी आहे, म्हणजे बजेटमध्ये आहे. खूप लक्झरी पण नाही आणि खूप लहान पण आहे. एक मीडियम लेवलचा विला आहे. जर तुम्ही येत असेल तर नक्की, की जर लागली डिटेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी डिटेल देईन. चला आता आईच्या दर्शनाला जायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे एवढं आलं आणि आईचं दर्शन नाही घेतलं असं होणार नाही. चला आता एकविराला जाऊया. खूप दिवसानंतर आईच्या दर्शनाला आलोत. ठीक आहे, सोबत आता मी रोशनबाई आणि शुभमबाई आहे. चला आता वरती जायचं आहे. इथून रोहित भाऊला पिकअप करतो. पायथा मंदिराचं दर्शन करूया आणि मग पुढे जाऊया. रोहित भाऊला नेण्यासाठी इथं आलो, आता मग आता आम्ही गाडी वरतीच नेणार होता. वरच्या पायथ्याला आलोत आणि गाडी इकडे पार्क केली आहे. ही इकडची मेन आरोली पार्किंग फुल झालेली आहे. आईच्या डोंगराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि एक अपडेट आहे ती म्हणजे पायऱ्यांचं काम सुरू आहे. ठीक आहे, चला म्हणजे काहीतरी गोष्ट खूप दिवसांनी होत आहे आणि असे सर्वजण आम्ही आहोत पूर्ण. एक गाडी फक्त 2 गाड्या आमच्या गेल्या घरी आणि 2 गाड्या आम्ही थांबलेलो आहोत. चला आता दर्शन घेऊया आईचं. मित्रांनो हे बघा दुसऱ्या साईडची रिॲलिटी, प्लॅस्टिक आणि कचरा बघा. हे सर्व आपणच आणि इथं असलेली मॅनेजमेंट या दोघांची पण चुकी आहे याच्यामध्ये. तर ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो मंगळवार आणि रविवार सोडला ना तर ऑलमोस्ट खूप गर्दी कमी बघायला भेटते, दर्शनसुद्धा आरामात भेटतो. सो तुम्हाला पॉसिबल असेल आणि दर्शन करत असेल तर हे 2 वार सोडून आलात ना तर खूप छान होईल तुमचं दर्शन. पालखी आलेली आहे पदयात्रेची. एका बाजूला पालखी आली आहे, दुसऱ्या बाजूला आईच्या एका गाण्याचं शूट होतं आहे आणि समोर हा संपूर्ण एकविरा प्रेमींचा ताफा. जबरदस्त. आणि काय पाहिजे, इथं आल्यावरचा हाच मोठा आनंद आहे. बरं वाटायला लागलं. वरून ऊन लागत असलं ना तरी मन मात्र शांत झालेलं, थंडावा येतो आजकाल. आणि या गोष्टी फक्त एकविरालाच होऊ शकतात. आईची पालखी आली. एवढी गर्दी कमी आहे आणि स्पेशल हे बघ ब्लॉकमध्ये तुला घेतलाय. हो हे बघ, आणि हे आणलाय ब्लॉकमध्ये घेतलाय. आतापर्यंत सर्वात लवकर झालेला दर्शन आहे माझा एकविरेचा. डायरेक्ट VIP लाईनमधून गेलो, जवळपास 2 ते 3 मिनटात दर्शन घेतला मस्त. आतमध्ये पण गाभाऱ्यात पण आणि पदयात्री पण आले होते, ते पण पाहायला भेटलं. तर संपूर्ण मस्तपैकी दर्शन होऊन आता आपण चाललोत खाली. काहीतरी नाश्ता वगैरे करूया कारण आता भूक लागलेली आहे. यश भाऊ काहीतरी सोय कर. हो हो, इथे एकविरा आपल्याला बोलवता, आपण नाही येत एकविराला करतो. एकविरा देवी आपल्याला बोलवते, हे लक्षात ठेवा. ज्यूस ब्रेक घेतला आहे आणि आता निघतोय कारण रोहित भाऊ आमची वाट बघते तिथं. पार्किंगमध्ये आलोत. आता इथून जायचं आहे मॅप्रो गार्डनला कारण आमच्यासोबत एक EV पण आहे ना, मग EV चार्जिंग पण करूया तिकडे आणि मस्त मॅप्रोमध्ये थोडी बघूया, शॉपिंग करायची आहे, कार्यासाठी काहीतरी घेऊया आणि मग पुढे. चला आता मॅप्रोला
जाऊया. मॅप्रो गार्डनला पोचलेलो आहोत. गाडी इथं पार्क केली आणि पहिल्यांदाच EV चार्जिंगचा एक्सपिरियन्स. आपली गाडी ही आहे निक्सॉन, लागलेली आहे चार्जिंग. इकडे बघूया काय काय आहे, थोडा नॉलेज. चार्ज झोनचा ॲप डाउनलोड करायला लागतं, त्याच्यामध्ये पैसे ॲड करायला लागतात. त्याच्यानंतर भाईकडे आपला हा कार्ड पण आहे, ठीक आहे, स्वतःचा. ही चार्ज झोन तो इथं टॅप केला, टॅप केल्यावर काय होतं आहे, चार्जिंग स्टार्ट होते. आणि समजा मग आता दुसरा कुठला तरी हे भेटला आणि त्याचं हा कार्ड नसेल तर मोबाईलच्या ॲपवर, मोबाईलचा ॲप जो आहे ना याचा, हा चार्ज झोन आहे किंवा दुसरा बिजलीफाय वगैरे हां त्यांच्यामधून ॲपवरून स्टार्ट करायला लागतं. ॲपमध्ये स्टार्ट करायला लागतं, नाहीतर मग ह्या कार्डमधून. ओके, असे किती कुठले कुठले कार्ड आहे तुझ्याकडे? माझ्याकडे एकच आहे सध्या चार्ज झोनचा. आपण त्यांनी समोरून पाठवलेलं मला चार्ज झोन आले. ओके कोणची पॉलिसी आहे समोरून पाठवतो, काही जण आपल्याला ऑर्डर करायला लागतात पॉलिसी. ओके ठीक आहे, म्हणजे हे टॅपिंगसाठी आहे. नाहीतर मग QR कोड स्कॅन करून, नाही तर QR कोड स्कॅन करून मग पेमेंट ॲड केला ना आपण, हां त्याच्यामध्ये चार्जेस सिलेक्ट करायचा आणि अमाऊंट सेट करायची आणि स्टार्ट करायचं. ओके ठीक आहे. तर ऑलमोस्ट असं थोडाफार कॉम्प्लेक्स आहे. जे पण म्हणजे ऑलमोस्ट जे पण EV घेतात ना, थोडंफार याच्यातलं नॉलेज असलं पाहिजे, थोडं टेकी असलाच पाहिजे. तर हे इम्पॉर्टंट आहे. जर टेकी नसाल तर मग तुमच्यासाठी ते कॉम्प्लेक्स होऊन जाईल. बोल. आणि हे बघ दिसतं इथं, बोल काय आला. कुछ मेहनत आहे थोडी थोडी बहुत. हां एकदम सिम्पल नाही आहे. हां एवढं सिम्पल नाही आहे, बरोबर ना. पण आतापर्यंत एक्सपिरियन्स काय तुझा EV गाडीचा? बाहेर चार्ज करायला थोडं टेन्शन असतं. बाहेर चार्ज करायला टेन्शन असतं. आणि हा किती ह्याचा आहे? 30 किलो 30 किलोवॅटचा आहे. मग ह्याला किती टाईम लागेल ते नंतर ॲपमध्ये दिसतं. टिक होईल आणि स्टार्ट. ओके, हे चेकलिस्ट आहेत त्यांच्या, एक एक चेक करतात. आता बघा हे पण झालं, आता चार्जिंग. आणि आता चार्जिंग स्टार्ट झाली. 44% चार्ज बॅटरी आहे. स्टॉप चार्जिंग टच करशील तर थांबेल. ओके, आपल्याला तिथं इन्फॉर्मेशन येते डिस्प्लेवर स्टार्ट झालं. ओके. आणि हे बघा इथं पण इन्फॉर्मेशन आहे, स्टार्ट टाईम आणि हे. आणि ते 500 रुपयात किती होईल कसं समजेल? पैसा संपणे तिथं चार्जिंग. फर्स्ट टाईम इन EV कार. हे बघा निक्सॉन EV, मस्त आहे, फील मस्त आहे. आणि इकडं असं आहे, घेऊ आपण पण घेऊ. पहिला यश भाऊ घेईल, मग आपण घेऊ. घ्यायला लावू. यश भाऊच्या मनात नसेल तरी मनात आणायचा. कसं आपण पोर कशी, अरे ते तुझ्याकडे बघतय बघतय, बघत नसेल तरी सांगतो कसं बघतय, तसंच सांगायचं घे. बरोबर ना? पटला ना तुला? हा थम्सअप दे मग, मनापासून दे. बऱ्यापैकी EVचा नॉलेज घेतलाय. चला आता गोप्रो गार्डन फिरूया. टेक्निकल गोष्टी थोड्याशा ऐकायला आणि बघायला समजून घ्यायला बरं वाटतंय. सो तोच प्रयत्न. चॉकलेटचा सर्व आहे, लहान मुलांसाठी गेम वगैरे आहे. टेस्टिंग झोनला जाऊया, बघूया काय काय टेस्टिंग चालू आहे. प्रेम भाऊ, हां मस्त. आता हेच पीत 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 खात खात जायचं, मस्त एन्जॉय करतो बघा. आता असे टेस्टिंग करत 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 आतमध्ये आलोत. आता या झोनला आलोत. चिप्स, ओके. हां घ्या घ्या, ट्राय करतो मी. ट्राय करतो का? नाही नाही द्या द्या, हाफ घ्या हाफ घ्या. चीजचं द्या. मस्त स्पायसी आहे. कायरासाठी घेतलं आहे. शॉपिंग करून झाली आहे थोडीशी आणि आता इकडचं गार्डन फिरूया. गार्डनमधून इकडे आलो ना, इथे पार्किंग पण आहे आणि कॅफेटेरिया पण आहे. मस्तच आहे. कायराला आणली ना, जबरदस्त टाईमपास होईल. आमचे प्रेम भाऊ आता तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाणार आहे. हे बघा, वा वा वा. मॅप्रोमधून फिरून गाडी पण चार्जिंग केली आणि जवळपास आता 1:30 वाजला आहे आणि आता आम्ही निघालोत. काय रोहित भाऊ, कसा वाटला? एकदम मस्त. चला दरवाजाला. काय फुकटमध्ये जाम खाला, द्यावाची गरज नाही. आता डायरेक्ट एक्सप्रेसवेने जाणार आहोत. नेहमी बाईकच घेऊन आलेलो आणि आज पहिल्यांदा आपली कार. हां, आणि महत्त्वाचं म्हणजे A1 चिक्की. आणि मला पण तीच चिक्की आवडते रोहित भाऊ. मी नेहमी तिथे, तू बोलास ना A1, तेव्हा मला समजला. तेव्हा मी बोललो हां हां तू सांगशील त्या. नेहमी मी A1 आलो ना की ती A1ची तीच चिक्की जी तू बोललास ते. तर मी बोल चायला जाम मॅच करते बोला आमचा. पण मी काय तुला जास्त बोललो नाही. जुना हायवेशी आलोत.
महाडचा फाटक आहे ना तिथं आलोत आणि स्पेशली आम्ही ह्या रोडने येणार नव्हतो. रोहित भाऊ बोलला की चल पक्के इकडून जाऊया, तुझं पण ड्रायव्हिंग स्किल चांगले होतील. आणि इथं आलो आणि मला आठवलं की महाडला जायचं. खूप दिवसापासून मला यायचं होतं. मध्ये मी रश्मीसोबत पण येणार होतो, अजून यशला पण बोललेलो. हां आपला प्लॅन चाललेला ना यायचं ना. हां रोशन भाई आम्ही शुभम येणार होतो आणि फायनली आज आलोत. म्हणजे ते माहिती आहे का, देव बोलवतो किंवा काही आहेत ज्या एनर्जीज जे आपल्याला अट्रॅक्ट करतात ते बरोबर तर तो टायमिंग फक्त मॅच व्हायला पाहिजे. आणि ती गोष्ट आठवली. ठीक आहे चला आता गणपती बाप्पा दर्शन, गाडी पार्क केली आहे, बाप्पाचं दर्शन घेऊया. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महडचं हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक असलेलं देवस्थान आहे. इथं पण खूप छान दर्शन झालं. आतमध्ये गाभाऱ्यात गेलो, काहीच गर्दी नाही, मस्त 2 मिनटात इथं पण दर्शन झालं. मला वाटते ह्या ट्रिपमध्ये दर्शनाचा जो बेत आहे तो खूप छान झालेला आहे. खूप वेळा गर्दी असली की गाभाऱ्यात जाऊन देत नाही, तर गर्दी कमी असल्यावर अशा प्रकारचं मस्त मन भरून जे आपल्याला बाप्पाचं दर्शन घ्यायचं असतं किंवा देवीचं दर्शन घ्यायचं असतं ते घ्यायला भेटते. आता इथून 5-10 मिनटात निघूया. गावनपाट्याला आलो, शुभमला ड्रॉप करून आता टुवर्ड्स रोहित भाऊला ड्रॉप करायचं आहे आणि नंतर मग शेवटी रोशनबाईला. असा ड्रॉप करत करत मी घरी जाणार आहे. सो मनात आलं की घरी जाऊन एकट्याने ब्लॉग एंड करण्यापेक्षा इथंच सर्वांसोबतच ब्लॉग सुरू केला होता. सो सर्वांसोबतच ब्लॉग एंड करूया. सो हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो आहे. हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.